विषय घेऊन उपोषणकर्ते उपोषणाला बसले आहेत. तिथे सडगर्जुनी रहिवासी व उपोषणकर्ते आणि नगरसेवक महेंद्र वंजारी यांची प्रकृती अति गंभीर झालेली आहे आणि घटनास्थळी तहसील कार्यालयातून एकही कर्मचारी किंवा अधिकारी येऊन उपोषणकर्त्यांना भेटलेलं नाही आहे. आपण उपोषणकर्त्याचे मनोगत ऐकून घेऊया. उपोषणकर्त्याची काय परिस्थिती आणि काय हालत आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. किती दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि कशाकरिता उपोषण सुरू आहे? काल दुपारी 12 वाजेपासून उपोषण सुरू आहे. 16/2/2026 पासून आपल्या नगरामध्ये कित्येक अशा समस्या आहेत. त्या समस्याला घेऊन आपण उपोषणाला बसलेले आहोत. उपोषणकर्ते असलेस अंबादे नगरसेवक, महेंद्र वंजारी नगरसेवक आणि दिलीप मामा गबने माजी नगरसेवक. आम्ही तिघेजण बसलो, पण आतापर्यंत तहसीलचे कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी एवं कोणतीही दखल घेतलेली नाही आहे. पोलीस विभागातर्फे इथं होमगार्डचा स्टाफ ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर पोलीस विभागामधूनही कोणी आलेलं नाही आहेत. आत्ता प्रकृती खालावली म्हणून माहीत पडल्यास शेख साहेब आणि आपले खोटोले साहेब आणि मुडे साहेब हे तिघेही आलेले आहेत गाडी घेऊन आणि ते ग्रामीण रुग्णालयामध्ये चला म्हणत आहेत. आता ग्रामीण रुग्णालयामध्ये जायचं असतं तर आम्ही उपोषण पकडलं असतं काय? आमचा एकच प्रश्न प्रशासनाला आहे की जर उपोषण आम्ही करत आहोत तर ग्रामीण रुग्णालयाला जाऊन जर आम्हाला भरती व्हायचं असतं तर हा उपोषण आमचा कशासाठी असतं? लोकांच्या हितासाठी, गावातील नागरिकांसाठी हा उपोषण करत आहोत आम्ही. असे आमची मागणी एकच आहे. वारंवार पत्रव्यवहार केला, जिल्हाधिकारी यांना केला, तहसीलदार यांना केला, उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांना केला, त्याच्यानंतर वन क्षेत्र अधिकारी कोमारा यांना केला, उपवन अधिकारी गोंदिया यांना केला पुन्हा आणि काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत, आमदार आहेत साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, यांना पण आम्ही केलेली आहे. पण आत्तापर्यंत कोणत्याही याची दखल घेतलेली नाही आहे. आपल्या नगरामध्ये 5 गट आहेत. 5 गट ते सरकार म्हणून आहे. त्याच्यामध्ये निपण नोंदणी पण आहे आणि आबादी गावठाण हद्दीमध्ये गेल्यामुळे आबादीकरिता मुकरर पण आहे. पण त्यासाठी आमचा लढा एकच आहे की तुम्ही निपण नोंदणी हे वेगळी करून द्या आणि गावठाण हद्दी आबादीमध्ये आल्यामुळे आम्हाला वेगळा करून द्या. पण त्यांच्याकडे लक्ष नाही. त्यांचं लक्ष कुठं आहे, काय आहे, त्यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला त्यांना. आणि त्यानंतर उपोषण करते सडगर्जुनी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण पेंडॉलमध्ये आहोत आपण आणि आपल्यासोबत दिलीप संघर्षी गबने आहेत. यांना विचारू यांच्या मनोगत काय. काकाजी नमस्कार. काय सांगाल, कशाकरिता उपोषणाला बसले? नगरातील विविध प्रकारच्या समस्या आहेत, त्याच्या 1 वर्षापासून पाठपुरावा करत असतो आणि पाठपुराव्याला आतापर्यंत ना जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली, तहसीलदारांनी दखल घेतली. त्यामध्ये 1-2 मुद्दे तर आमच्यासोबत बसलेले यांनी सांगितले. एक तिसरा मुद्दा असा आहे की सडगर्जुनीमध्ये नगर लेआउटला मंजुरी देण्याचे अधिकार सीओला नसतानासुद्धा त्यांनी येणेला मंजुरी दिली आणि प्रशासक काळामध्ये आणि त्यावर तहसीलदार यांनी कारवाई करावी म्हणून आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केला, जिल्हाधिकाऱ्यांना केला, पण त्यांनी आतापर्यंत कारवाई केलेली नाही. आणि गावातील जे 36 ओपन फेस आहेत ते आतापर्यंत नगरपंचायतला हँडओव्हर केलेलं नाही. ते ओपन फेस पण त्यांनी विक्री केलेले आहेत. त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन नगरपंचायतला हे गट ओपन फेस त्यांचे नावे करून द्यावं या मागणीकरता आम्ही इथं बसलेलो आहोत. प्रशासनाने ओपन पेस गटाला मंजुरी नाही दिली तर तुमचं शेवटचं पाऊल काय राहील? आमच्या उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणात बसलेलो आहोत.